Good morning, students. Varsha Miss here again for you with a new and interesting lesson, which name is Sakhuaji and writer is Rajan Gavas. पाठ क्रमांक 8 सखुआजी. लेखक आहेत राजन गवस. हे आहेत आपल्या पाठाचे लेखक राजन गवस. लेखक राजन गवस यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. उन्होंने बहुत सारी किताबें लिखी है. त्यापैकी हे एक कैफियत नावाचे पुस्तक आहे. त्याचप्रमाणे तणकट, आपण माणसात जमा नाही, चौंडक यासारखी अनेक पुस्तकं राजन गवस यांनी लिहिलेली आहेत. तर आता आपण पाहणार आहोत आपल्या पाठाचा पाठ परिचय. आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या पाठाला, जो आहे पाठ क्रमांक 8 सखुआजी. लेखक आहेत राजन गवस. यांचा जन्म आहे 1959. प्रसिद्ध कथा, कादंबरीकार, कवी, समीक्षक, संशोधक, भंडारभोग, धिंगाणा, कळप, तणकट इत्यादी कादंबऱ्या. हुंदका हा काव्यसंग्रह, काचकवड्या हा ललित गद्य संग्रह यांचा प्रसिद्ध आहे. तर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके लिहिलेली आहेत. यापैकी काही पुस्तके आपण पाठाच्या प्रस्तावनेमध्ये पाहिलेलीच आहेत. हमने कुछ किताबें अभी उनकी देखी है. अलग अलग तरीके की किताबें उन्होंने लिखी है. आणि या पाठामध्ये त्यांनी त्यांच्या लहानपणी त्यांच्या जीवनात असलेल्या एक आजी मीन्स ग्रँडमदर, जिचं नाव आहे सखुआजी, त्यांचं वर्णन केलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक बात याद रखिए आप की सखुआजी ही त्यांची खरीखुरी आजी नव्हती. मतलब शी वॉज नॉट हिज रियल ग्रैंडमदर. पण त्यांच्या गावामध्ये राहणारी, उनके गाँव में रहने वाली एक वयोवृद्ध महिला होती. मतलब उनके गाँव में रहने वाली एक वृद्ध महिला थी. पण गावातील सर्व व्यक्तींचं तिच्यावर खूप प्रेम होतं. गाँव के सभी लोगों का उनके ऊपर बहुत प्यार था, लगाव था. आणि तिचं सुद्धा गावातील प्रत्येक व्यक्तीवर, मग तो मोठा असो किंवा लहान असो, मतलब वो बड़ा हो या छोटा हो, सबको वो बहुत ही चाहती थी. तर अशा प्रकारे त्यांनी सखुआजींच्या काही आठवणी, मतलब उनकी कुछ यादें या पाठाच्या माध्यमातून सांगितलेली आहेत. प्रस्तुत पाठात सखुआजीच्या मनातील जुन्या नव्या जीवन मूल्याविषयींचे भान, जीवन मूल्य, व्हॅल्यूज ऑफ लाइफ. सखुआजीमध्ये एक गुण होता. उनके अंदर एक गुण था कि तिला नवीन विचार आणि जुने विचार ह्या सर्वांबद्दल माहिती होती. उनको पुरानी सोच और नई सोच, अच्छी बातें कौन सी है, विचारांमध्ये कोणता बदल केला पाहिजे, मतलब अपने विचारों में किस तरीके से बदलाव लाना चाहिए, हे सगळ्यांचं भान किंवा ध्यान तिला असायचं. तिची प्रगतिशील दृष्टी मीन्स प्रोग्रेसिव्ह थॉट्स, तिचे जे विचार होते ते अतिशय आधुनिक विचार होते. निर्णय क्षमता मीन्स ॲबिलिटी ऑफ डिसिजन मेकिंग, कुठल्याही प्रसंगामध्ये ती निर्णय घेऊ शकत असायची. मतलब किसी भी प्रसंग में वो अपना निर्णय लेने की क्षमता रखती थी. माणसांवरचे प्रेम अतिशय सहजतेने व ओघवत्या शैलीमध्ये लेखकाने वर्णन केलेले आहे. तर अशा प्रकारे या संपूर्ण पाठामध्ये त्यांच्या गावात राहणारी, उनके गाँव में रहने वाली एक सखुआजी नावाची वयोवृद्ध महिला,
मतलब सखू आजी नाम की एक वृद्ध महिला आणि त्यांचे असलेले संबंध, मतलब उनके साथ होने वाले संबंध, याबद्दल या पाठामध्ये लेखकाने काही आठवणी सांगितलेल्या आहेत. मतलब कुछ यादें बताई हैं. तर विद्यार्थ्यांनो, या आहेत आपल्या सखू आजी. पहा बरं कशा दिसतात ह्या. जरा देखे ये कैसे दिखते हैं. केस पूर्ण पांढरे आहेत, मतलब बाल पूरी तरीके से सफ़ेद हो चुके हैं. कमरेमध्ये बिचारे वाकलेले आहेत, कमर में बिचारे झुके हुए हैं. हातात काठी आहे, हाथ में लकड़ी है ताकि वो सही से चल सके. पण एवढ्या वृद्ध असूनही अतिशय उत्साही असतात. मतलब इतने वृद्ध होकर भी हमेशा उत्साह में रहते थे. गावातल्या प्रत्येक व्यक्तींवर त्यांचे प्रेम होते. गांव के हर एक व्यक्ति के ऊपर उनका प्यार था. प्रत्येकाची विचारपूस करायचे, हर एक की पूछताछ करते थे बहुत ही प्यार से. आणि लहान मुलांच्या तर खूप लाडक्या होत्या. मतलब छोटे बच्चों की तो वो बहुत प्यारी दादी थी. कारण लहान मुलांना त्या वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या, दंतकथा सांगायच्या. मतलब छोटे बच्चों को वो अलग अलग कहानी सुनाती थी, लोककथाएं सुनाती थी. तर अशा आहेत आपल्या ह्या सखू आजी. आता आपण लेखकांच्या शब्दांमध्ये सखू आजीचे वर्णन ऐकूया. अब हम खुद लेखक के शब्दों में सखू आजी कैसी थी वो देखेंगे. हा आहे आपल्या पाठाचा पहिला परिच्छेद. या पाठामध्ये लेखकांनी सखू आजींच्या काही आठवणी सांगितलेल्या आहेत आणि त्या देखील त्यांच्या मृत्यूनंतर. मतलब उनकी जो यादें बताई है वो उनके मृत्यू के बाद की है. तर पाहूया बरं लेखक काय म्हणतायत सखू आजींबद्दल. सखू आजी परवा वारली. या ठिकाणी नवीन शब्द आहे परवा. परवा मीन्स डे बिफोर एस्टरडे. वारली, वारली मीन्स मृत्यू झाला, मीन्स उनकी डेथ हो गई. तर लेखक म्हणतात की परवा सखू आजी वारली, सखू आजींचा परवा मृत्यू झाला. ही गोष्ट कदाचित सांगण्या इतपत म्हणजे सांगण्यासारखी, बताने जैसी महत्त्वाची नसेल. लेखक हे वाक्य आपल्यासाठी वापरतायत. मतलब लेखक हमें बोल रहे हैं कि शायद आपको बताने जैसी ये बात बहुत ही महत्त्वपूर्ण नहीं होगी. कदाचित तुम्हाला सांगण्यासारखी ही गोष्ट महत्त्वाची नसेल. कारण आपण कितीतरी मृत्यू दररोज अनुभवत असतो. म्हणजेच काय कि आपण खूब मृत्यु रोज़ पाहतो. हम लोग बहुत सारी मौतें देखते हैं हर रोज़ हमेशा. तर त्या मृत्यूपैकी एक मृत्यू म्हणजे सखू आजींचा. मतलब उन कई मौतों में से एक मौत सखू आजी की है. तो उसमें इतना क्या ज़रूरी है, त्याच्यामध्ये एवढं काय महत्त्वाचं आहे असं लेखक म्हणतायत की तुम्हाला वाटेल. मतलब आपको लगेगा. मग सखू आजी मरण पावली याला विशेष महत्त्व काय. मतलब उनकी मौत हुई, इसमें ज़रूरी क्या है या खास बात कौन सी है, असा प्रश्न कोणीही उपस्थित करू शकेल. तो ऐसा सवाल कोई भी उठा सकता है कि ठीक है भाई, इतनी सारी मौतें होती है तो उसमें से एक किसी वृद्ध महिला की मौत हो गई तो उसमें इतनी ज़रूरी बात क्या है कि आपने पाठ ही लिख दिया. त्याच्यामध्ये एवढी मोठी गोष्ट काय आहे की तुम्ही त्या व्यक्तीबद्दल पाठच लिहिला असेल. तर लेखक म्हणतात की नाही, ती व्यक्ती खरोखर माझ्यासाठी, आमच्या गावासाठी खूप महत्त्वाची व्यक्ती होती. याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. तरीही
सखू आजीचा मृत्यू मला खोलवर जखम देऊन गेला. खोलवर मीन्स डीप, गहरी. लेखक इथे म्हणत आहेत की सखू आजीचा मृत्यू मतलब सखू आजी की मौत मला खोलवर जखम देऊन गेला, मतलब मुझे बहुत गहरी चोट देके गया. त्यांना खूप दुःख झालं, अतिशय दुःख झालं सखू आजीच्या मृत्यूने. आपलं असं काही हरवलं. हरवणे मीन्स टू लूज. तर त्यांना असं वाटलं की माझं काहीतरी हरवलेलं आहे, मैंने कुछ तो खो दिया है. असं मला आजही वाटतंय. लेखकांना आजही असं वाटतंय की सखू आजींच्या मृत्यूने त्यांनी खूप महत्त्वाची अशी व्यक्ती आपल्या आयुष्यातून गमावलेली आहे. उनको आज भी ऐसा लगता है कि उनके जीवन की बहुत महत्वपूर्ण व्यक्ति को उन्होंने खो दिया है. माझ्या जगण्यातलं एक शुभ्र निरभ्र. जर आपण ह्याचा शब्दशः अर्थ बघितला, शुभ्र निरभ्र म्हणजे वाईट किंवा सफेद, पण अपन या ठिकाणी असा अर्थ घेणार नहीं आहोत. यहाँ पे हम लोग थोड़ा अलग मीनिंग लेंगे इसका. शुभ्र निरभ्र मीन्स प्योर, पवित्र, पावन. शुभ्र निरभ्र असं काही संपलं, संपणे, खतम होणं. अशी एक पोकळी वाढते. पोकळी मीन्स एम्प्टीनेस, खालीपणा, रिकामेपणा वाढतोय. आता इथं लेखक म्हणतायत की माझ्या जगण्यातलं एक शुभ्र निरभ्र काही संपलं, अशी एक पोकळी वाढते. म्हणजे सखू आजींचा जो पवित्र आत्मा होता किंवा जे पवित्र व्यक्तिमत्व होतं, ज्यांना सर्वांची काळजी असायची, त्या सर्वांवर समान प्रेम करायच्या, गावातल्या प्रत्येक लहान मुलाच्या त्या लाडक्या होत्या. मतलब उनको सबकी चिंता थी, सबको चाहती थी वो, और खासकर छोटे बच्चों की तो वो बहुत ही लाडली थी. तर अशा पवित्र मनाच्या सखू आजी गेल्यामुळे, मतलब उनके मृत्यू के वजह से लेखकांच्या जीवनातील रिकामेपणा किंवा पोकळी वाढली आहे. उनका जीवन जो है वो खाली खाली महसूस हो रहा है. कौन सखू आजी? माझी कौन लागत होती ती? मेरी कौन लगती थी वो? कौन थी वो? कोणीच नाही. मतलब वो रिश्ते में देखेंगे तो मेरी कोई भी नहीं थी. ना माझ्या जातीची, ना मेरे किसी कास्ट या जाति की थी, ना पातीची. पातीची, पात म्हणजे नाते, रिलेशन. ना माझ्या नात्याची होती, ना माझ्या जातीची होती. पण तरीही, फिर भी ती माझ्या जवळची होती, जवळची, क्लोज. पण तरीही ती माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात आवडती व्यक्ती होती आणि सगळ्यात जवळची होती. रक्ताच्या माणसा इतकीच. रक्ताचा माणूस मीन्स ब्लड रिलेटिव्ह. जसा आपला एखादा जवळचा नातेवाईक असतो, कोई खास रिलेटिव्ह रहता है हमारा, वैसे ही मेरे लिए सखू आजी थी. तशीच माझ्यासाठी सखू आजी होती, असे लेखक आपल्याला म्हणतात. सखू आजींचं वय वर्षे 90. वय मीन्स एज, उनकी उम्र. तर त्यांचं वय होतं 90 वर्ष, मतलब वो 90 साल की थी. हातात काठी, आपण आत्ताच पाहिलेलं होतं त्यांचं चित्र. उनके हाथ में हमेशा लकड़ी रहती थी चलने के लिए. वाकून कमान झालेलं शरीर. कमान होणे मीन्स बेंट होना. तो झुका हुआ शरीर था, वाकलेलं शरीर होतं त्यांचं. चेहरा सुरकुत्यांनी भरलेला. सुरकुत्यांनी भरलेला मीन्स रिंकल्ड. फेसवरती, त्यांच्या चेहऱ्यावरती खूप साऱ्या सुरकुत्या आलेल्या होत्या. चेहरे पे बहुत सारी झुर्री आई हुई थी त्यांच्या वयामुळे. सखू आजी गल्लीतून जाताना कोणी सहज म्हटलं, अगर वो गली से किसी जा रहे हैं और उनको देखकर किसी ने बोल दिया
आजी कुठे चाललीस? तर लगेच उत्तर, मतलब अगर किसी ने पूछा कि दादी कहाँ जा रहे हो, तो फौरन उनका जवाब आता था. काय म्हणायच्या पहा बरं. कुठे जातोय बाबा? म्हातारं माणूस. हाडं गेली वड्याला, बघा माझ्या मड्याला. अशा प्रकारे अतिशय सुंदर त्यांचं उत्तर असायचं आणि तेवढंच मजेदार, मतलब बहुत ही मजे से वो उत्तर देती थी. सखू आजींना नेहमी कवितेमध्ये बोलण्याची सवय होती. त्यामुळे त्या यमक जुळवून बोलायच्या. हमेशा बात करते वक्त वो तुक मिला के बात करती थी, कविता में बात करती थी, मतलब हमेशा राइमिंग वर्ड्स वगैरह उनकी बातों में आते थे, जिससे कि लगता था कि वो पोएटिक लँग्वेज में बात कर रही है. त्या नेहमी काव्यात्मक भाषेमध्ये बोलायच्या, जसं की हाडं गेली वड्याला, बघा माझ्या मड्याला. आता आपण याचा अर्थ पाहणार आहोत. तर सखू आजी उत्तर देते, कुठं जातोय बाबा, मतलब मैं कहाँ पे जाऊँ अब. म्हातारं माणूस. म्हातारं माणूस म्हणजे वृद्ध इंसान हूँ. मी एवढी वृद्ध आहे, मी एवढी म्हातारी आहे की हाडं गेली वड्याला, बघा माझ्या मड्याला. सखू आजी इथे म्हणतायत की माझी हाडं, मतलब मेरी हड्डियाँ वड्याला पोचली. वडाचा मीनिंग होतं झरा, झरना, स्ट्रीम किंवा ओढा. आपको पता है कि हिंदुओं में मृत्यु के बाद जो हड्डियाँ होती है उनका पानी में विसर्जन करते हैं, और इसीलिए स्मशान घाट जो बनता है वो किसी पानी की जगह के पास बनता है. आणि म्हणून इथे सखू आजी म्हणतायत की माझी हाडं जी आहे ती कधीच वड्याला पोचली, मतलब मेरी हड्डियाँ कब की स्मशान घाट में पहुंच चुकी है. 90 साल की हो चुकी हूँ मैं. बघा माझ्या मड्याला. मडा मीन्स डेड बॉडी, म्हणजे मृत शरीर. की माझी चिंता तुम्ही करू नका, मतलब मेरी चिंता आप मत करो, कारण माझी हाडं कधी स्मशानात पोचलेली आहेत. मेरी हड्डियाँ जैसे की स्मशान घाट में पहुंच चुकी है. माझा कधी मृत्यू होईल सांगू शकत नाही. मेरी कभी मौत होगी बता नहीं सकते हैं. आणि आता जो आहे तो एक मृत शरीरच आहे, मतलब जैसे की डेड बॉडी है मेरी. तुम लोग मेरी चिंता मत करो, तुम्ही माझी चिंता करू नका. म्हातारी काय बोलते हे सगळ्यांना समजायचं असं नाही. मतलब कि वृद्ध दादी क्या बोलती थी सबको समझता ही था ऐसा नहीं है, पण प्रत्येक जण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो, मतलब हर एक व्यक्ति उसके साथ बात करने की कोशिश करता था. म्हातारी प्रत्येकाशी बोलते, प्रत्येकाशी मतलब हर एक इंसान के साथ. गावातल्या प्रत्येक व्यक्तीशी सखू आजी बोलायची. मला सखू आजी नेहमीच एक कविता वाटते. इथं लेखक म्हणतायत की लेखकांना सखू आजी कविता वाटायची. उनको एक कविता ही लगती थी सखू आजी, क्योंकि वो हमेशा कविता में ही बात करती थी. ती कवितेत बोलते, कवितेत जगते, वो जीती भी कविता में है. तिच्या इतकं प्रचंड भाषिक ज्ञान, नॉलेज ऑफ लँग्वेज, भाषेचे ज्ञान मला कोणाकडेच दिसलं नाही. उसके पास बहुत सारा भाषा का ज्ञान था, जो लेखक को किसी के भी पास नहीं दिखा. तर अशा प्रकारे अतिशय हुशार अशी, अतिशय प्रेमळ अशी ही सखू आजी होती. तर अशी होती लेखकांची लाडकी सखू आजी. अतिशय बुद्धिमान, खूप सुंदर कवयित्री आणि सर्वांची लाडकी आजी. सखू आजी सहज बोलायला लागली तरी एक कविताच बोलायची.
याद ही आपण पाहिलं होतं, इसके पहले भी हमने देखा था कि सखुआ जी हमेशा से कविता में ही बात करती थी. तर तिला काहीही विचारलं तरी ती कवितेमध्येच उत्तर द्यायची. उसको कुछ भी पूछेंगे तभी भी वो कविता में ही उसका उत्तर देती थी. म्हणजे कोणी म्हटलं, किसीने बोला, म्हातारी गप्प घरात बसायचं सोडून कुठं निघालीस मरायला. मतलब बूढ़ी दादी चुपचाप घर में बैठने का छोड़कर कहाँ जा रही मरने के लिए. मतलब क्यों घूम फिर रहे हो, आराम करो, घर में बैठो. तर ती लगेच म्हणायची, वो फौरन बोलती थी, मरण लोकाला शरण दिकाला. आता या ठिकाणी ह्या ज्या काही वाक्य पंक्ती आलेल्या आहेत, मतलब कुछ लाइन्स अभी यहाँ पर आएंगे, त्या सगळ्या स्वतः आजी ने बनवलेल्या कविता आहेत. मतलब खुद आजी ने बनाई हुई कविताएं हैं जिसमें वो बात करती है. तर पहिली पंक्ती आहे, मरण लोकाला शरण दिक्काला. म्हणजे लोकांना फक्त मृत्यू दिसतो, पण शरणावर, शरण म्हणजे चिता, पण शरणावर असलेला, मतलब उन लकड़ियों पे रखा हुआ आत्मा कोणाला दिसत नाही. म्हणजे लोकांना फक्त मृत्यू दिसतो, पण आत्मा मात्र लोक पाहू शकत नाही. लोगों को मृत्यू दिखता है लेकिन आत्मा कोई भी नहीं देख सकते हैं. माझं कपाळ. कपाळ, कपाळचा शब्दशः अर्थ आहे, वर्ड मीनिंग है माथा मीन्स फोरहेड. पण आपण या ठिकाणी घेणार आहोत नशीब, की माझं कपाळ म्हणजे माझं नशीब. कसं आहे नशीब? भरलं आभाळ, म्हणजे काळ्या पावसाच्या ढगांनी भरलेल्या आकाशासारखं आहे. म्हणजे मी खूप नशीबवान आहे. माझं कपाळ भरलं आभाळ. या ठिकाणी सुद्धा कपाळ आणि आभाळ हे दोन्ही शब्द यमक जुळवणारे आहेत. तिथे पण ती कवितेमध्ये बोलते. मरल माणूस, झिजलं काणूस. काणूस म्हणजे कणीस. कणीस मीन्स भुट्टा. की जसं कणीस असतं ते सुकल्यानंतर जशी अवस्था होती तशीच अवस्था माणसाचीही वृद्धापकाळी होते. मतलब वैसा ही सूख जाता है इंसान जब बुढ़ापा आता है. म्हातारी नवसाची भरून उरायची. म्हातारी नवसाची, नवस मीन्स मन्नत. ती स्वतःसाठी हे शब्द वापरते, वो खुद के लिए ये शब्द इस्तेमाल कर रही है. ती म्हणते मी म्हातारी, मतलब मैं जो बूढ़ी हूँ, नवसाची आहे, मतलब बहुत मन्नत मांगने के बाद तुम लोग को मेरी जैसी आजी मिली है, सखू आजी मिली है. भरून उरायची म्हणजे मी सगळीकडे तुम्हाला भेटणार आहे. मैं सब जगह पे तुम लोग को मिलूंगी, हमेशा तुम लोग को याद आऊंगी. हे सगळं ती जुळवून बोलायची असं नाही. पण ती बोलायला लागली की आपोआपच तिच्या तोंडातून ते बाहेर यायचं. मतलब अपने आप ही उसके ज़बान पे कविताएं आती थी, अपने आप उसको सूझती थी, वो खुद से नहीं करती थी. तिच्याशी बोलताना एक अवर्णनीय आनंद मिळायचा, असा आनंद की ज्याचं वर्णन करू शकत नाही. मतलब ऐसी खुशी कि जो हम लोग किसी के सामने बयां नहीं कर सकते, किसी को बताते नहीं. ऐसी खुशी उसके साथ बात करके लेखक को आती थी. लहानपणी शाळेला जाता जाता आजी आम्हाला गोळा करून बसायची. गोळा करणे, जमा करणे, एकत्र करणे. जेव्हा लेखक लहान असताना शाळेत जायचे
तेव्हा शाळेला जाण्याच्या आधी आजी सर्वांना एकत्र करायची, जमवायची. मतलब स्कूल में जाते वक्त बचपन में दादी हमेशा गांव के सभी बच्चों को एक साथ बुलाती थी, बिठाती थी. शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगायची. शेत मतलब फार्म, खेत. शेतामध्ये जो देव है मतलब खेत में जो भगवान की मूर्ति है उसकी कहानियाँ सुनाती थी. आजीची गोष्ट कधी कधी आठवडा चालायची. आठवडा म्हणजे 8 दिवस. कधी कधी आजी एवढी मोठी गोष्ट सांगायची की ती 8 दिवस गोष्ट संपायचीच नाही. मतलब 8 दिन तक एक ही कहानी सुनाती थी, वो ख़त्म ही नहीं होती थी. शाळेला जाताना काही वेळ मतलब स्कूल जाते वक्त, जाने से पहले कुछ समय, आणि शाळेहून येताना काही वेळ मतलब स्कूल से आने के बाद कुछ समय, म्हणजे शाळेला जाताना आणि येताना दोन्ही वेळेला. असा तो कार्यक्रम ठरलेला असायचा. तर अशा प्रकारे त्यांचा कार्यक्रम ठरलेला असायचा. उनका प्रोग्राम फिक्स था कि स्कूल में जाते वक्त और आते वक्त ये आजी जो है उनको कहानियाँ सुनाती थी. शाळेला जाताना आणि येताना दोन्ही वेळेला सखू आजी गावातल्या लहान लहान मुलांना कहाणी सांगायची. तर हा होता आपल्या पाठाचा भाग 1 मतलब फर्स्ट एपिसोड था ये. पुन्हा भेटूया आपण भाग 2 मध्ये. थँक्यू सो मच. गुड बाय अँड टेक केअर.